तर आता मी आधी ते ड्रॉ करतो बघ. कसं आहे ते लेंथ किती सांगितली आपण 70 राईट. डेप्थ 70 दिस राईट. आणि ही किती 350 ओके मिलीमीटर में आणि इकडे किती पुन्हा 70. बरं आता याला काय करतो मी कोइन्सिडेंट करून टाकतो याला. कोइन्सिडेंट विथ दिस राईट ओरिजिन्स. ठीक आहे नाही तो कन्सिडर होऊन जातो फुल्ली कन्सिडर. एक डिफाईन होऊन जातो. समजलं नाही. आता थोडं आपल्याला हे कन्फ्युजन होऊ नये म्हणून मी काय करतो हे डायमेन्शन जे आहे थोडे बाजूला करून देतो. ओके असा हा आपण त्याचा शेप दिला त्याला राईट. आता काय करायचं आपल्याला याला फिलेट मारायची. फिलेट बघा तिथे फिलेट आहे की नाही. फिलेट आहे की नाही याला फिलेट मारायची त्याला. अशी कितीची असेल फिलेट बघा 5ची घेऊ. दोनचीच करून टाकली त्याने. तिला आपण एडिट करू शकतो. 5ची टाकली बघा नाही होत आहे. म्हणजे काहीतरी चूक झाली तिला आपण डिलीट करून हां हां मग काही विसरून जातात ना म्हणून. हां फिलेटला जातो मी. हे बघा फिलेट. फिलेटला बरेच जास्त टाकतो मी आधी 8 mm टाकतो. ओके ओके 8 mm टाकतो थोडी जास्त. ओके बघा 8 mm ओके का जास्त करायला पाहिजे होतं. जास्त करायला पाहिजे. ओके मग आपण त्याला डबल क्लिक करतो मी आणि एडिट करतो. किती करू 15 करू. ओके आता का अजून वाढू. ओके 20 करू. अजून वाढवायला पाहिजे. अजून वाढवायला पाहिजे. बरं 40 करू. एकदम डबल. आता जास्त आली. ओके बरं मग इथे पण करून टाकूया आपण सिलेक्ट. कितीची करायची पण 40. ठीक आहे आणि फुल्ली कन्स्ट्रेंट करायचीच. ठीक आहे फिनिश करायची याला. ओके आता काय करायचं इथे प्लेनला जायचं आणि नॉर्मल टू कर ॲट अ पॉईंट करायचं. एक प्लेन घ्यायचं आपल्याला. ओके कोणतं घ्यायचं लास्ट ऑप्शन नॉर्मल टू कर ॲट पॉईंट. तू विचारतो सिलेक्ट कर ऑर पॉईंट तर तो कर सिलेक्ट करायचा. हा कर हा घ्यायचा राईट. ओके आणि पॉईंट कोणता घ्यायचा हा एंडचा पॉईंट घ्यायचा राईट. आता कर झाला की नाही. कर नंतर काय घ्यायचा पॉईंट. कारण ते ऑप्शन काय बघा नॉर्मल टू कर ॲट पॉईंट. तर कर घेतला आता काय घ्यायचा पॉईंट घ्यायचा. हा पॉईंट घ्यायचा त्याला समजलं. आता काय करायचं ह्या प्लेनवर जायचं. हायलाईट झालं की क्लिक करायचं आणि क्रिएट स्केच. कुठे येते इथे हे. मग इथे मला स्केच ड्रॉ करायची आहे. किती डायमीटर आहे त्याचा 30 आहे. 30 सांगितलं तुम्ही बरोबर आहे का. आणि त्याला थिकनेस असेल काहीतरी 1 मिलीमीटर. म्हणजे किती सर्कल ड्रॉ करू सांगा. 1 मिलीमीटर जाईल ना 20 बरोबर आहे ना.
हां. समजलं? तुम्ही स्केच करू बघा असं लक्ष झालं का असं आहे बघा ठीक आहे तो प्रोफाईल म्हणजे ही राईट आणि कर आर एज म्हणजे राईट तर आता आपण प्रोफाईलमध्ये आहोत विचारतोय बघा सिलेक्ट प्रोफाईल प्रोफाईल ही घ्यायची ही घ्यायची काय ह्या दोनमधला एरिया हे नाही घ्यायचं काय घ्यायचं दोनमधला एरिया कारण आपल्याला ते त्याला शिफ्ट करायचं आहे की नाही तो घ्यायचा आता आपण कशामध्ये आलो याच्यात यायचं सिलेक्ट कर आर एजला क्लिक करायचं म्हणजे मग तो विचारेल की सिलेक्ट द एज ओके कर किंवा एज मग ही सिलेक्ट करू आलं लक्षात की बघा हे झालं शिफ्ट समजलं आणि ओके कर आलं बघा ठीक आहे आता याला मटेरियल द्या कशाचं आहे ते सांगा मटेरियल काय त्याचं स्टेनलेस स्टील इथे जा आणि स्टेनलेस स्टील घ्या काय बघा स्टेनलेस स्टील झालं ओके आलं लक्षात येईल ना दिस इज युअर थर्ड ऑब्जेक्ट ऑफ द सेकंड असाइनमेंट आणि फोर्थ मग बकेट मी तुम्हाला नंतर सांगतो आधी हे ड्रॉप ठीक आहे